सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा माझा पहिला व्लॉग होणार आहे. सो मी आजपासून ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. तर आम्ही चाललेलो आता दवाखान्यात जायचं आहे. दवाखान्यातून मग आम्ही ताईकडे जाणार आहोत आणि माझ्यासोबत आहे हॅलो. सो गाईज, तुम्ही पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. अजून किती लांब आहे रे हॉस्पिटल? बापरे. मी अडवाणी हॉस्पिटलकडे आलेले आहेत आणि पाहूया, आता ट्रीटमेंट करूया, अंदर जाऊया आणि मग तुम्हाला सांगते काय झालं. गाईज, हा आमचा पहिला ब्लॉग आहे. सो बोलताना थोडं कठीण चाललं, पण आम्ही ट्राय करू आता की आम्हाला बोलता आलं पाहिजे म्हणून. त्याला मी तेच सांगत होते की प्युअर मराठी यूज नाही करायची बा, जे आपण सिम्पल आणि सोबर लँग्वेजमध्ये बोलतो तेच आपण बोलायचं. सो गाईज, मी हॉस्पिटलला याच्यासाठी आली होती अडवाणी हॉस्पिटलमध्ये, कारण की आता 3 तारखेला माझी हे पूर्ण चारी पण डाळ काढलेल्या होत्या, म्हणून त्यांनी आता स्टिचेस काढायला बोलवलेलं होतं, म्हणून आम्ही इथे आलो होतो. सो आपण आमचा नंबर लागायचा आहे गाईज. अजून नाही कधी नंबर लागतो, तो वेळ आहे अजून. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते. गाइस, थोड़ी देर में से स्टिचेस निकलने वाले. हॉस्पिटल में आए हैं और इसके टीचर्स निकलने वाले हैं. लेट्स सी, अभी होप डॉक्टर यहाँ पे है. आमचं दवाखान्यातलं काम आता फायनली पूर्ण झालेलं आहे आणि पाऊस एवढा थोडा येत आहे, तर आता ओलं तर आम्हाला व्हायचंच आहे. सो काही आम्ही करू नाही शकत आणि तुम्हाला बॅकने दाखवतो. तर आता आम्ही थांबलेलो आहे इथं चीज मॅगी खायला. याची खूप इच्छा होती की चीज मॅगी खाऊ, म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे गव्हर्नमेंट कॉलेजच्या समोर. गव्हर्नमेंट कॉलेज, हां तेच आमचं कॉलेज, आमचं गव्हर्नमेंट कॉलेज, आमचं गव्हर्नमेंट कॉलेज आमचं नाही आहे, पण आमचं आहे. गाईज, आमची चीज मॅगी आणि हा आणल्याबरोबर डायरेक्ट तोंडातच घातलं. ठीक है. ये मैगी पॉइंट है खोका, और ये मैगी खाने वाली. इसके नाक से भी शिंबूड निकल रहा है. म्हणजे एवढी बेकार तिखट मॅगी आहे, पण छान आहे. खा खा खा, संपव. टेस्ट केलं का काय तू? नाही, वरचं नाव घेतलं. सोबत पण चला, आम्ही चाललो ताईच्या इथे. गाडी बघूया. लावायची आहे का? ए ना वगैरे हो चालेल. गाईज, आम्ही इथे पोहोचलेलो आहे या फ्लॅटमध्ये. अरे मला तर दाखवतो, काकाला दाखवून दिलं का? काका महत्वाचे आहे, काका एंट्री नाही देणार. आम्ही पोहोचलेलो आहे इथं फ्लॅट. आता आम्ही फ्लॅटमध्ये पोहोचलेलो आहे. हा 3 नंबरचा फ्लॅट आहे तिचा. तर चला माझ्यासोबत. चला जाऊया आता आपण. त्यांनी म्हटलं की बा तुम्हाला काही एंट्री करावं लागते, तर एंट्री करावं. हां, मला दाखव. लिहिता येते का तुला? येस, 12वी झाली माझी. 12. अच्छा, दुसरी शिकली का? काय नाव आहे? रोटे. रोटे. इथे अशी एंट्री करावं लागते, मगच आपण वरती जाऊ शकतो, त्याच्याशिवाय एंट्री नाही. गव्हर्नमेंट ऑफिस आहे ना हे. नाव वगैरे मॅडम, इथं नाव तुमचं लिहून इथं नंबर. सृष्टी, तुझाच नंबर टाकतो सृष्टी. माझंच टाकणार. ते काय? दरवेळी वेळेस हो, करावं ते लागतं. पहिली. किती वाजले? 7 वाजता. चल जाऊया आपण. वा. लिफ्टचा अनुभव मला खूप जास्त आलेला आहे. खूप खतरनाक लिफ्टचा अनुभव. त्यापासून मला खूप भीती वाटते लिफ्टची. ओके. तरी मी जाते. किती हिंमत माझ्या. पाय दुखते ना तुझे, म्हणून लिफ्टने जाते तू. मी आली नाही अजून. येऊन राहिली ती. थांब ना, वाट बघ ना तिची. मुलींची लिफ्टची वाटच बघावं लागते तशी पण. बघ कशी सुंदर बोलले, ग्राउंड फ्लोअर. छोटीशी लिफ्ट आहे. तिसऱ्या याच्यावर आहे ना फ्लॅट. बिल आहे की नाही मला नाही माहिती. ए आहे ना ते.
आली, उघडलं. वेलकम या हा माझ्या ताईचा असा फ्लॅट आहे. आता नंतर आपण थोड्या वेळाने इकडे सामान वगैरे अजून काही सेटअपचं काही झालेलं नाही आहे. सो हिचा ब्लॉग पहिल्या ब्लॉगमध्ये अशीच चुकी होणार आहे, तर तुम्ही इग्नोर करा कारण की हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. सो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी हिचा फ्लॅट दाखवतो. मला काहीच पण इथं सोफा वगैरे काही नाही आहे कारण की आत्ता जस्ट आलेली आहे ती, म्हणजे 2-4 दिवसच झालेले आहे. ही एक बेडरूम आहे. हा आला वॉशरूमवरून. हा वॉशरूमला चालला होता, याला म्हणायचं होतं मी वॉशरूमला चाललो, हा म्हणते मी विश्राम करायला चाललो. ही आहे किचन आणि इकडचा व्ह्यू खूप सुंदर आहे, म्हणजे व्हिडिओ वगैरे खूप छान निघते इकडे. रील्स पण खूप छान बनते इथे. सगळ्या कार्स आमच्या इथल्या आहे. बापरे करोडपती. हा करोडपती आहेच म्हणा, आमच्या कार्स आहे सगळं. हो गाईज सांगून दिलं तुम्हाला यांनी. आता आमचं इतकं मोठं आमचाच फ्लॅट आहे गाईज. एक रूम आमच्यासाठी वेगळीच काढलेली आहे हिनी. हिला आधीच सांगितलं की एक रूम आमच्यासाठी वेगळी काढून ठेवा. हे बिल्डिंगच आमची आहे. हे आहे आमचं टेरेस. ते पाऊस येत आहे. हे आहे कपडे. कपडे आमचे नाही आहे इथे, माहित नाही कोणाचे आहे पण आमचे नाही. आम्ही कधीच चालू आम्ही आमची पूर्ण दिसते. वाव, शेतात एवढी मस्त दिलं ते व्ह्यू बघायस किती छान दिसतो इथून. हा गाणं म्हणून राहिला. टेरेसवर गाईस हे झाडं लावलेली आहे, पहा किती छान दिसतं. सो गाईज आता आम्ही घरी चाललेलो आहे. आणि ताई तुला कसं वाटलं आम्ही आलो? खूप छान वाटलं. हिला एकदम कॅमेऱ्याची सवय नाही आहे, तर ते काही अशी बोलून एकदम फास्ट बोलू नाही शकत. तशी ती खूप कॉमेडी आहे आणि खूप छान बोलते. ठीक आहे, आम्ही आता इथून निघालेलो आहे, तर मग आता डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावरच भेटू. छान अशी खूप छान हवा झाली. सो गाईज आम्ही आता घरी पोचलेलो आहे. सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.